नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण परत एक नवीन रेसिपी बघणार आहोत। त्या रेसिपीचं नाव आहे तांदळाचे बॉल्स। बघू शकता किती छान क्रिस्पी आणि क्रंची झालेले आहेत। चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया। त्यासाठी लागणारं साहित्य आहे तांदूळ। इथे तांदूळ मी 2 तास भिजवत ठेवलेला होता। रात्रभर जर ठेवला तर फारच छान। मी इथे 2 तास ठेवलेला होता। बघू शकता उकडलेला बटाटा, कोथिंबीर, जिरे, मीठ, चिली फ्लेक्स, तळण्यासाठी तेल, इनो आणि अगदी थोडंसं पाणी। चला तर मग आपण रेसिपी करूया आता। सगळ्यात पहिले आपण हा जो भिजवलेला तांदूळ घेतलेला आहे ह्याची मिक्सरवर छान बारीक पेस्ट करून घेऊ। आता हे छान बॅटर आपला मिक्सरवर छान काढून झालेला आहे। फार पातळ करायचं नाही, यात पाणी पण घालायचं नाही। आता यात आपण हा जो बटाटा घेतला होता हा या बारीक किसणीने किसून घेऊया। आता बटाटा किसून घेतलेला आहे तो आपण छान मिक्स करून घेऊ। आता ह्यात मीठ घालूया, जिरे, चिली फ्लेक्स। लहान मुलांसाठी करत असाल तर चिली फ्लेक्स तुम्ही स्किप पण करू शकता, त्याऐवजी काळे मिरची पूड टाकू शकता। त्यानंतर मी ह्यात घालते आहे कोथिंबीर आणि हे छान मिक्स करून घेते। आता हे बॅटर 2 ते 3 मिनिटे छान फेटून घेऊया, म्हणजे ते हलकं होईल। भरपूर फेटायचं हे। बघू शकता मिश्रण छान हलकं झालंय। आता ह्यात आपण हा जो इनो घेतला होता 1 चमचा हा घालूया आणि अगदी चमचाभर पाणी ऍक्टिव्हेट व्हायला मदत होईल। फार पाणी घालू नका आणि परत एकदा छान फेटून घेऊ। आपलं बॅटर रेडी आहे। इथे तेल तापत ठेवलं होतं, झालंय आपलं तेल आता। तर ह्यात आपण हे जे बॅटर घेतलं होतं ते छान असे छोटे छोटे हाताने असे छोटे छोटे भजी टाकून घेऊ। हलका सोनेरी रंग येतपर्यंत छान तळून घेऊया आपण। तर आपले तांदळापासून तयार होणारे बॉल्स तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा। तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।